वाचता वाचता. लेखक गोविंद तळवलकर, वाचक गजानन परांजपे. पंडिता रमाबाईंचे पत्रात्मक दर्शन. दिनांक 1 जानेवारी 1978. श्री हरिभाऊ मोटे यांना असाधारण असं साहित्य, कागदपत्र जमवण्याचा नाद असल्यामुळे रमाबाई मिशनचे श्री आढाव यांच्याकडून त्यांनी पंडिता रमाबाईंचा पत्रव्यवहार मिळवावा हे साहजिक म्हणावं लागेल. तथापि हा पत्रव्यवहार संपादित करून प्रसिद्ध करणं हे जिकिरीचं काम प्राध्यापक अ.भी. शहा यांनी केलं आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशनाचं काम अंगावर घेतलं. प्राध्यापक शहा यांना श्री आढाव आणि प्राध्यापिका सरोजिनी वैद्य यांची मदत झाली असून पंडिता रमाबाईंचा पत्रव्यवहार पुस्तक रूपाने आता उपलब्ध झालेला आहे. सरकारी मंडळाचं काम असल्यामुळे दिरंगाईने ते होणं, त्यात अनेक मुद्रण दोष राहणं आणि बांधणी सुद्धा ढिली असणं हे सर्व ओघानेच आलं. सिस्टर जेराल्डीन या इंग्रज मिशनरी बाई 1878 मध्ये भारतात होत्या. त्यांची आणि पंडिता रमाबाईंची चांगली गट्टी जमली. पंडिता रमाबाई त्यांना आजीबाई म्हणत. पंडिता रमाबाईंनी त्यांना पाठवलेल्या पत्रांचा मायनाही प्रिय आजीबाई असाच आहे. या आजीबाईंच्या संग्रही काही टिपणवह्या होत्या, कागदपत्र होती. ती मिस फुलर या मिशनरी बाईंकडे आली आणि त्यांनी ती श्री आढाव यांना दिली. हा पत्रसंग्रह यामुळेच आता प्रकाशात येतो आहे. पंडिता रमाबाई या मनस्वी स्वभावाच्या आणि विलक्षण कर्तबगार होत्या. कर्नाटक, मद्रास, बंगाल आणि आसाम इत्यादी विविध प्रांतांमध्ये त्यांचं वास्तव्य झालं होतं. बंगाल, आसामच्या वास्तव्यात राजाराम मोहन रॉय आणि त्याहीपेक्षा केशवचंद्र सेन या सुधारकाग्रणींच्या विचारांचा त्यांच्या मनावर ठसा उमटला आणि ब्राह्मो समाजाचाही प्रभाव पडला. त्यांचा विवाहही एका बंगाली गृहस्थाशी झाला होता. पण एका अपत्याच्या जन्मानंतर त्यांच्यावर पतिनिधनाचा आघात झाला. तत्पूर्वी त्यांचा आधार जो त्यांचा भाऊ, तोही निवर्तला होता. पण ही बाई डगमगली नाही. तिने मुंबईचा रस्ता धरला. ब्राह्मो समाजाच्या प्रभावामुळे ख्रिस्ती धर्माबद्दल त्यांना आकर्षण निर्माण झालं आणि पुढे धर्मांतर करून त्या ख्रिस्ती झाल्या. संस्कृत विद्येचे गाढ संस्कार झालेल्या पंडिता रमाबाई ख्रिस्ती झाल्या त्या विचारपूर्वकच. हिंदू विद्वांच्या दुर्दैवानी त्यांचं मन हेलावलं होतं आणि अशा स्त्रियांसाठी आपण काही करायला हवं यासाठी त्यांची धडपड चालू होती. शिक्षण आणि वैद्यकीय उपचार यांच्याद्वारे आपण समाजसेवा करावी असं त्यांच्या मनाने घेतलं. त्यासाठी त्या इंग्लंडला गेल्या. त्यांनी प्रशिक्षित शिक्षिका होऊन वैद्यकीय शिक्षण जेवढं घेता येईल तेवढं घेतलं. त्यांच्या नातेवाईक डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभासाठी पुढे त्या अमेरिकेला गेल्या. तिथे त्यांची हिंदू विद्वान संबंधात झालेली भाषणं गाजली. भारतात परतल्यावर मुंबईत त्यांना अशा पीडित स्त्रियांसाठी शारदा सदन काढायचं होतं. या अमेरिका भेटीत त्यासाठी
त्यांना पैसाही गोळा करता आला. शारदासन निघालं मुंबईला आणि नंतर पुण्याला हलवण्यात आलं. या सदनात धर्मविहीन शिक्षण देण्याचं धोरण रमाबाईंनी अवलंबलं होतं. कोणा विद्यार्थिनीच ख्रिस्ती व्हायचं असेल तर त्यांची आडकाठी नव्हती. या स्थितीत कोणी आश्रमवासिनी ख्रिस्ती होताच शारदासन हे टीकेचं लक्ष झालं. लोकमान्य टिळकांनी तीव्र शब्दात टीका केली आणि रानडे भांडारकर यांनी सदनाच्या विश्वस्त पदाचे राजीनामे दिले. पंडिता रमाबाई या धार्मिक शिक्षण देत नव्हत्या हे ख्रिस्ती मिशनऱ्यांना मान्य नव्हतं, तर त्या धर्मांतराला आडकाठी करत नव्हत्या म्हणून टिळक प्रभृती संतप्त होते. स्त्रिया, विशेषतः विधवा यांच्या संबंधात थोडी जरी उदारदृष्टी त्यावेळी टिळक प्रभृतींनी ठेवली असती तर पुढे उघडपणे धर्मांतर करण्याचं कार्य पंडिता रमाबाईंनी केलं तसं केलं असतं की नाही याविषयी शंका वाटते. परंतु महाराष्ट्राच्या समाज जीवनात त्यावेळी किमान उदारपणा या विधवांच्या प्रश्नांबाबत दाखवला गेला नाही हे खरं. तथापि या प्रश्नाकडे आजच्या काळाचा चष्मा लावून पाहणंही गैर आहे. औदार्य पाहिजे होतं हे तर खरंच, पण ज्यांनी ते दाखवलं नाही त्यांना किंवा समाजसुधारकही दडपणाला बळी पडले म्हणून त्यांना डरपोक म्हणणं हे न्याय्य होणार नाही. सामाजिक सुधारणेची गती मंदच असते आणि हे लक्षात घेऊनच समाज धुरीणांना मार्ग काढायचा असतो. ज्या काळात स्त्री शिक्षण, विधवा विवाह इत्यादी संबंधांमध्ये आपले पुढारी विरोधी भूमिका घेत होते, त्याचवेळी युरोपात, इंग्लंडमध्ये काय परिस्थिती होती याचा पंडिता रमाबाईंच्या पत्रावरून उलगडा होतो. त्या तिथे तरुण मुलांच्या वर्गापुढे भाषण देण्यासाठी गेल्या असताना सिस्टर जेराल्डीन यांना ते आवडलं नाही. त्यांच्या भाषणांचं वृत्त ऐकल्यावर मुंबईचे बिशप संतापले. पंडिता रमाबाईंनी यास धूप घातला नाही. आपल्या नवऱ्याच्या मित्राला त्या ब्रिस्टल इथे भेटल्या हेही त्यांच्या मिशनरी पालकांना मान्य नव्हतं. या संबंधात बराच पत्रव्यवहार झालेला आहे. पण यामुळे ब्रिटिश समाजही त्या काळी सनातनीच होता हे सिद्ध होतं. अर्थात पंडिता रमाबाईंच्या बाबतीत इथले पुढारी जर उदारपणे वागते तर त्यांच्या कर्तृत्वाचा चांगला उपयोग करून घेता आला असता. तथापि पंडिता रमाबाईंचा स्वतंत्रपणा दिसतो तो त्यांनी जेराल्डीन आणि इतर व्यक्तींशी धार्मिक बाबतीत घातलेल्या वादातून. ख्रिस्ती धर्मकल्पना, धर्मशास्त्र या संबंधात रमाबाईंनी उपस्थित केलेले प्रश्न मिशनऱ्यांना मान्य होणं शक्यच नव्हतं. आपल्या गळ्यात घालायच्या क्रूसावर लॅटिन वाक्य नकोत, संस्कृत हवीत अशी त्यांची मागणी होती. ख्रिस्ताचा जन्म शारीरिक संबंधातून झालेला नाही हे त्यांना मान्य नव्हतं. त्याचप्रमाणे कॅथॉलिक पंथाच्या अनेक कल्पना, विधी इत्यादींवर त्यांनी टीका केलेली आहे. ही टीका म्हणजे पाखंड आहे. कॅथॉलिक पंथाखेरीज इतर पंथ हेही पाखंडी आहेत हे जेराल्डीन यांचं मत त्यांना बिलकुल मान्य नव्हतं. रोमन चर्चपेक्षा अँग्लिकन चर्च हे जर वेगळं आहे आणि तरी ते पाखंडी नाही तर बाकीचे पंथ कसे पाखंडी ठरतात हा त्यांचा सवाल होता. त्यांचा मुख्य रोख ख्रिस्ती पुरोहितांवर होता. हे पुरोहित धर्माचा जो अर्थ लावतील, जे यमनियम घालून देतील ते तसेच्या तसे मान्य करण्याची त्यांची तयारी नव्हती. त्या सरळच विचारतात की
हिंदू पुरोहित वर्गाविरुद्ध आपण बंड केलं तर ख्रिस्ती पुरोहितशाही आपण का मानावी? इंग्लंडमधून हिंदुस्थानात आलेल्या मिशनऱ्यांना हिंदी समाजाची आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे हे त्या कबूल करायला तयार नव्हत्या. आपल्या मुलीला कसं शिक्षण द्यावं, तिने प्रार्थना कोणत्या आणि कशा म्हणाव्यात, याही बाबतीत त्यांनी कोणाचा हस्तक्षेप मान्य केला नाही. या स्वमतापायी आपल्या कार्यासाठी आर्थिक मदत झाली नाही तरी चालेल. आपले हातपाय धड आहेत आणि त्यामुळे आपण स्वावलंबी बनू शकतो असं त्या कळवतात. अर्थात त्या अखेरपर्यंत ख्रिस्तीच राहिल्या. मुक्ती आश्रमात त्यांनी धर्मांतरही घडवून आणलं. प्राध्यापक अ.भी. शहा यांनी आपल्या प्रस्तावनेमध्ये ख्रिस्त आणि ख्रिस्ती धर्म यांच्या संबंधी आजकालच्या काही विद्वानांचं वाङ्मय वाचल्यावर रमाबाईंनी कोणती भूमिका घेतली असती असा प्रश्न केला आहे. असा विचार सुचणं क्रमप्राप्तच आहे. पण एकेश्वरवाद, एक धर्मग्रंथ आणि एकच प्रेषित ही धार्मिक भूमिका घेतली नाही तरच विविध विचारांचं स्वागत करण्याची बुद्धी होऊ शकते. पंडिता रमाबाई अनेकविध ख्रिस्ती धर्मपंथ मान्य करत होत्या. ख्रिस्तेतर धर्मांसंबंधी त्यांनी काय भूमिका घेतली असती हा अंदाजाचा विषय झाला. त्याची चर्चा या पत्रात नाही. तथापि त्यांच्या स्वतंत्र वृत्तीला धर्मपंथाची बंधनं जाचक वाटत होती आणि आपली मतं ख्रिस्ती धर्माच्या परिघात राहून त्या स्पष्टपणे मांडायला कचरत नव्हत्या, हेच या पत्रव्यवहारावरून दिसतं आणि एका मनस्वी जीवनाची ओळख होते.